शेतकऱ्याच्या आयुष्यात संघर्ष हा पाचवीलाच पुजला आणि त्याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला दाखवलं। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव परिसरात आहे। काल रात्री झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे जे आहे ते या भागातील शेकडो एकरवरील मका अशी जे आहे ते भुईसपाट झाली। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे हा 2 एकरचा मका शेतीचा प्लॅन्ट होता, मात्र जोराचा वादळी वारा व पावसामुळे जे आहे ते अशा पद्धतीने ही सगळी मका आपल्याला झोपल्याचं पाहायला मिळतं। खरं तर या मक्याचे कणीस जे आहेत आता भरताना पाहायला मिळत होते। पुढील काही महिन्यात या मका जे आहे ते शेतीतून शेतकऱ्यांना मोठं आर्थिक उत्पादन मिळणार होतं, मात्र असं सगळं असताना शेतकऱ्याच्या स्वप्नावर कुठेतरी वादळी वाऱ्यानं आणि अवकाळी पावसानं विरजण घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय हे शेतकरी जे आहेत या ठिकाणी मका आपल्याला उभी करून दाखवण्याचा प्रयत्न करतात। अगदी शेतकऱ्याच्या डोक्याच्या वर ही मका गेली होती, पीक अतिशय चांगलं बहरलं होतं, मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे जे आहे ते शेतकऱ्याच्या पदरी अशी निराशा पडली। खरं तर याच मका उत्पादन जे आहे ते शेतकऱ्याच्या संसाराचा गाडा चालतो, यातून जे आहे ते शेतकऱ्याला मोठी आर्थिक मदत होती। मात्र असं सगळं असताना शेतकऱ्याचं जे आहे ते अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर खरीपाच्या हंगामात सुद्धा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं आणि हे रब्बीचं पीक सुद्धा आता शेतकऱ्याच्या डोळ्या देखत उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतं। अक्षरशः ही संपूर्ण मका जी आहे ते अशा पद्धतीनं आडवी झाल्याचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमक्या या सगळ्या परिस्थितीत काय भावना आहेत, काय नाव आहे तुमचं, संपूर्ण मका जी आहे ते आडवी झाली? माझं नाव अरुण भाऊसाहेब नरोडे, शिल्लेगाव। माझी 4 एकर क्षेत्रावर मका लागवड केलेली होती आणि अजून मागच्याच आमचे खरीपाचेच बियाचे खताचे पैसे अजून देण्याचे बाकी आमचे, त्यांचेच आम्हाला दुकानदारांचे तगादे चालू आहे। आणि आता अशी आशा होती की बाबा आता ही मक्का विकून आम्ही पुढे दुकानदारांचे त्यांचे पैसे देऊ, आमचा घरगाडा चालू। पण आता हे कसं करावं म्हणजे आम्हाला आता आम्ही निशब्द झालो या त्या प्रकारापुढे। आणि आता 48 तास उलटून गेले, 2 दिवसापासून सतत गारपीट नाही झाली, पण वादळी वाऱ्यासह पाऊस चालू आहे आणि अजून प्रशासनाचा कोणी अधिकारी इथं बघायला तयार नाही। तलाट्याचं काही इथं गावामध्ये प्रवेश नाही अजूनपर्यंत। आमचे शेतकरी नेते संतोष पाटील एवढेच फक्त आम्हाला वाली नेते इथं आतापर्यंत कोणी नेता फिरकलेला नाही। आणि इलेक्शन होते त्याच्या अगोदर सर्व नेते लोक इथं यायचे, आता कोणीच बघायला काय सांगाल, मोठं नुकसान झालंय? नुकसान खरीपाचं बी आमच्या हातात काही नाही आलं। जे कोण उसने पैसे घेऊन कर्ज काढून हे पीक उभा केलं, त्याचं बी असं अवकाळी पावसाचं नुकसान केलं। जर एकंदरीत एक बॅग जर घ्यायला तर 2200-2400 रुपये लागत। 1 एकरला खर्च कमीत कमी 25-30 हजार येतो। त्याच्यातून पुरं ते झालं। आता आमचं पुढं भवितव्य काय होणार? कसे दुकानदाराचे पैसे द्यायचे, कसे सावकारकीचे पैसे? खरीप तर गेलं तर आमच्या हातातून, पण आमची रब्बीवर आशा होती, ती रब्बीची बी आशा मावळली। आता हे असं सगळं नुकसान झालं, काय करावं असं डोकं काम करेल। ते शासनाचं समजा काहीच अजून कोणी आलंच नाही, कुठं पंचनाम्याचं नाही, काही नाही, काहीच नाही। एकंदर आम्हाला थरथर कापता म्हणजे एवढं नुकसान झालं, थरथर नाही कापून तर काय होईल मग? खरीपाचं बी असं झालं, रब्बीचं असं झालं। पुढे डोळे भरून आले? माझं डोळे भरून म्हणजे मागच्याच पाहिलं तर तसंच, हे पाहिलं तसं, आता पुढं काय होईल त्याचं काय तपास? काय सांगाल, या भागात जे आहे ते संपूर्ण अशा प्रकारे नुकसान झालं चित्र आपल्याला पाहायला मिळतं? त्याच्यात आता बोलायसारखं काही राहिलंच नाही। आमच्याकडं सगळा आमच्याच डोळ्यासमोर अंधार तयार झालेला आहे। भरायचं कसं, ते नुकसान भरपाई करायची कशी, लोकांची देणी द्यायची कशी, घर चालवायचं कसं, म्हणजे बोलायला सुद्धा शब्द नाही राहिलेत आमच्याकडे। आता इतकं नुकसान झालेलं आहे। काय मागणी आहे? शेतकऱ्यांना आमचं झालेलं नुकसान भरून द्यावं फक्त गव्हर्नमेंटनं, सरकारनं। निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या भावना होत्या। आपल्यासोबत या भागातील जिल्हा परिषद सदस्याचे प्रतिनिधी आहेत। काय सांगाल, खरं तर भाजप सत्तेत आहेत, तुम्ही सत्तेतल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, शेतकऱ्यांच्या अशा आपण जे आहे ते भावना पाहतोय। खरं तर आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या या गंगापूर तालुक्यामध्ये कायम कोणत्या ना कोणत्या संकटानं आमचा संपूर्ण शेतकरी बांधव त्या ठिकाणी घेरला जात असतो। आणि आपल्या माध्यमातून शासनाला जर सांगायचं म्हणलं तर त्या ठिकाणी जो या वर्षीचा खरीप हंगाम होता, तोही याच पद्धतीनं अतिशय शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक त्या ठिकाणी अतिवृष्टीनं ढगफुटी सदृश्य पावसानं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। आणि तोच प्रसंग पुन्हा शेतकरी त्या संकटातून सावरतो न सावरतो, तोच पुन्हा रब्बी हंगामामधल्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळ वाऱ्यानं संपूर्ण शेतकऱ्यांचे 2 दिवसापासून जे आहे ते पंचनामे झाले नाही त्या भागात। या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती की आता
आपल्याकडं मनुष्यबळ कमी असल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांची अशी विनंती, या ठिकाणी आपण प्रत्येकाच्या शेतात जाऊन पाहणी करणे इतकं मनुष्यबळ कर्मचारी आपल्याकडं नाही. म्हणून आमची विनंती की सरसगट आमच्या शिल्लेगाव जिल्हा परिषद गटातील गंगापूर तालुक्यातील सर्व गावामध्ये सरसगट विना-8 सर्व शेतकऱ्यांचे सरसगट जर पंचनामे केले तरच याचे तातडीनं लवकर शेतकऱ्याला मदत मिळू शकते. म्हणून मायबाप सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या या शेतकरी बांधवाला वाचवा, कारण की एका क्षणामध्ये पिकाचं त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं. म्हणून आमची विनंती आहे, आता अंत न पाहता शेतकऱ्याला मदत करा. धन्यवाद. निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या या परिसरातील शेतकऱ्याच्या भावना होत्या. ज्या पद्धतीनं मका पीक असेल, गहू असेल, बाजरी असेल, हे सगळं मोठं नुकसान झालं आहे. हे दृश्यसुद्धा आपण या ठिकाणी बघतोय. हे सगळं बघून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि आता पंचनामे करण्याऐवजी शेतकऱ्याला सरसकट मदत द्यावी अशी मागणीसुद्धा शेतकरी वर्गातून होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सिल्लेगाव, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.